शुभप्रभात मंडळी. SM मालवणी या यूट्यूब चॅनलवरती मी पुन्हा एकदा सकाळी सकाळी स्वागत करते. आता मी असे माझ्या घराच्या पाठीमागे पाटलारा आणि माझ्यासोबत आज शुभम. या काढीतच नाही का ती काढू नको. आणि आता आम्ही चुरून कांदो काढू दिला. अरे हो काय ते चुरून कांदा बघा. हा काढू काढू काढ बघू का. तर काल आऊस सांगत होती काढू, म्हटलं उद्या पण आज गुरुवार रे, आज भाजी करू गावात. काल संकष्टी होती. तरी काय माहिती आता बिये टाकलं काय टाकतात, कोंब टाकतात ना इल्लेले कोण घालतात तो. हा ते का 2 वर्ष झाली असतील. 2 वर्षात तुका काय होता यार. चांगली 5-6 वर्ष झाली तर तो मोठं तर तोडल्यान. हा तर बाजू किल्ला आता हे आता खाली पण अकडे पण वरून धरू होतो. अरे वा. धरून धरू असो. आई मग कालच काढू सांगत होती तर मीच आळस केलंय. नंतर बाबा पण म्हणायला लागले की उद्या गुरुवार. अकडे पण काय अकडे पण हो का. शुभम म्हणतात सगळीकडेच पसारलो. होय हो बघा. चुरून कांदो आणि या चुरणाची आज भाजी करूची. काय आता शुभम म्हणता मोठो हरून धरू काय. आधीच अंदाज घालता काय वरती वरती. नाही आता अंदाज घालूचा विषय नाही. आता हकडनं मला खणलं या भाऊ. कोणी घातलेला नाही हो. त्याच्यावर मारलं काय नाही. हकडे पण आहे औषधात घातलेलं असतं. हकडे पण तिनंच सांगितलंय. ठेवता तसे तुकडे तुकडे. हे असे कोंब ह्याच्यात घालू रुजत घालू परत परत. काय एवढं मोठं नसत रे. 2च वर्ष झाली म्हणता. थै पण काहीतरी घातलंय म्हणता. तो पण काढूचा म्हणता 2 ठिकाणी. फंड्याचं निकूया जर मोठं गावलं तर. ते कसे विकूक बसतात. वरा एवढा नवीन किती आणला रे. काय वरा एवढा नवीन किती मारू द्या. नक्की खडे कसा पसारला काय समजत नाही ना. सगळीकडे जा खडे मारूच ते ह्याच लागता. कोयती बघ कोयती. अकडे पण तर मोरो कुसकारा ना. जपान काढूचा लागता. नाही तुम्ही म्हणशाल पटपट खनाक गेला तर नाही. पारे आणलेले रामा. पारायण काढू सांगितले जाजेवानी. हा आज इरड जायत मला आई तसा काढ्या बघ. जय पिकाव मारतस. तर चालू लागतात काय ना काय. आता ह्याच ना. काय चुरून जातो मी. मग त्या साईडनं पूर्ण असं खणन घे. किती हात काढत ना म्हणतं. अकडे पण आहे या बाजूला हे ना का नको. तसं नाही तो माझ्या मध्ये काय माहिता. ते जेव्हा कोंब बिलले ना ते औषध वाटा एकाच जागेवर काहीतरी घालून ठेवलं ना ते. म्हणून तुका खय खय भेटतात. आता मी तर तुटले तरी चालतील. हिमतचो आधी काढून घे एक. तोच आधी बघतोय या क्या गावता आता काय जॉईंट होता काय. नाही रे खय जॉईंट होता. हे साईड न कोंब बिललो मोठा नाही रामा तेवढाच आता ता बघ. अरे काय माहिता जे कोंब बिलेले आहेत ना ते फक्त होतं त्याने टाकून ठेवलेले आहेत. तुका वाटतं की मोठा मोठा नाही. मोठ्याचा विषय नाही ना गावला. भारी. अरे वा हिला शेवटी किती गावली. 1 2 3 अजून 1 वर्ष त्यांना देऊ का होता ना. का माझ्या मध्ये किती वर्ष आलेत माका माहिती नाही. आता बाबांका विचारू का कोणी घातलं. आता काय स्वत झाला संपला. हय साईडला बघ ना काढलंय कसं. अजून काय माका माहिती नाही पण औषध सांगितलं ना हे पण घालून ठेवलं. सब गावता काय काहीतरी म्हटलं. होय
आता दगड काढूया. नाही ना आईला काय याची ना काय म्हणतस ता थैलो काढला उगाच सांगता हया म्हणून कोणी घातलेला ना तू घातलेलं काय म्हणतास हालीच तकडे गावले 2-3 कॉम होते भाजीपुरते होत. त्याच्यात भरून घेऊया आपण ते. बाबा बडबडतो तकडना. बाबा म्हणतो ते मोठे होते कारण खूप लहान आहेत. दोन 3 वर्ष तरी जाऊ कोय तर व्यवस्थित बनता चुरून. भाईच्याकडे भात सुकत घालता राखण करता भाताचा. काय घे ते चुरूनच ना ते किती वर्षाचे का अंदाज जातो का 2-3 वर्षांचं खटले ना ऐक सांगतोय 2-3 वर्षांकडे तो मोठे एवढे गावतो. आता तो किती वर्षाचा काय माहिती लावल्यान तो माहिती होईल. औषध टाकल्या वाटतं ते कोंबत टाकूचे लागतात ना ते पुढचे कोंबत बघ. कोंबाक येत जात. मग ते नंतर ते पुढे आता आमका बारके एवढे गावले होय ना मग तेच लावायचे. काय म्हणतास खायचे हे डोळे तर परत रुजत घालायचे. आणि हे बारीक पण त्याच्या बाजू घ्या होता बघा. हे असले डोळे ना आता किती वर्षाचो असा ते की 2 वर्षाचो 2 वर्षाचे आहेत ना हे 2. एवढा 1 वर्ष आला असेल का. हा हे डोळे रुजत घालायचे ना काढायचे नाही ते तुटतात आपणच काय होय. आज खरा गुरुवार आहे ना तेव्हा ती लिया आशीर्वाद दिला ना तुका. झाजावण्याकडे काही चिन्ह बघितलं नाही काय हो काय कोयतो काय काय आता मोठा असताना चिन्ह. हा बघा चिन्याचं वेला मोठा असताना ना पण हेशीच्या पायांच्या मध्ये या काय येत खाना काय झालं माहिती या हेशीची पाळत त्याच्यामुळे जो वेल आहे ना नीट काढू गवत नाही. जेव्हा मी व्यवस्थित काढीन ना तेव्हाच माझ्या मते ही काय तर चिन्ह बाहेर येऊ शकता. आता वाटत नाही येत असा तर रवा द्या शुभमिलर आपण तो नंतर काढूया. चूर्णाक माती खूप त्याच्यामुळे व्यवस्थित ती धुवून घेऊजे लागतात चोळून घासून. आता एकाच चूर्णाची भाजी करणार आणि ते 2 तसेच ठेवणार कारण ह्याच्यावर जरा पिकाव बसला तर बघा नाही तर खराब होत. पिकावं लागलं आता संताना धुवून झालो व्यवस्थित त्याका पुसान पण घेतला आणि आता आम्ही कापूक सुरुवात करता भाजी करू. आईने हा गरम पाणी घेतलेला टोपात कारण गरम पाण्यात कापलेला त्याच्यात टाकायचा मग आता व्यवस्थित घाण असं ते अधिक जाता निघाण. हो हे कोंब लावूया आता काढलेले. उद्या जायचं आणखी 2 दिवसच जायचं. 2 दिवस काय नाही फक्त उंच उडीने लांब उडीत किती काय धावण्यात 3 नंबर इलो 1 किलो काय उपरी जायला ताटातला गायकी काय काय तुम्ही काय बघला म्हटलं मी लांब होतोय लोठीवर आमच्या आणि माझं लक्ष काय म्हटलं कपडे माझे काय
आमचे रांगोळी घाला. मग तांदूळ घातले मी. तांदूळ घातले. बघा काय आला खायचा हे चालू घालायची. म्हणजे साली पण घालतात. हा रका टाकून दूधच टाकायची. पूर्ण ह्या करायचं रका घालायचं. साली का पण येतात. पुरून ठेवायचं. हे साली पण घालूचे असतात रुजत. हे दोन काढून ठेव. हे बाजूक तो एक. हे आता कोंबत हे पण मोडून घेऊया कोंब. एवढी ताकद हा धर घेऊ थोय खाय घेऊ चल पाटल्या राख लावूया. खरा या अरे लावून टाकूया खाई कर. त्याला खोरा आण जा खरा जा. मंडळी जाईना काढलाव ना त्यानं आता पण ते होते तसे लावून टाकूया कोंब. जेणेकरून 2-3 वर्षांनी आमका परत भेटतात. होत नाही तर पायार मारेल तुझ्या. अरे बाबा तू फक्त खण लाईनीत लावत्याकडे. लाईनच लाव तुला मी लावत तू लाव तू लावशी तुका सांगता कोणा लावू. ए रबास आहे रबास माती जरा वर फक्त टाकूची आहे त्याची. टाकूच हे बघ जगले तर जगले. एकाच जागेवर सगळे टाकून उपयोग नाही हो. खय खय टाक ना दुसरीकडे सुद्धा टाक खय टाक माडाकडे बसते व्हायचं. एकच लावतो ना 2 एकाच ठिकाणी सगळे लावू नको. थांब गो बाय तू उठ. कॉफी सगळे लवकर लवकर काम होऊन दे. छान जाऊचा आमचा खरं खेळा ग. जातात ना येऊ. चला संध्याकाळ झाल्यावर मी खेळा गेले पण आमची चूरणाची भाजी तयार पण झाली आहे. हे बघा जबरदस्त वास येता. हा लगेच काय एवढा किती आहे गोड. कमी कर. ही कोणाची वाडी. गव्हाची गायची होय. आणि देवीची ती काय करा दाखवून झाली. हा काय करतं मालपोळे. बरोबर ना त्याची गोड लय गोड लागतं मालपोळे. ह्याच्यात लय गोड नसता. वाढीसाठी ह्या केले ना काय माका जा मालपोळे नको माका नको. आणि कसली फ्लावरची भाजी केलेली होती ना. मग चला मंडळी आता भाजीची टेस्ट घेऊया. तर मंडळी जेवण झाला आणि असं होतं आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. सध्या थंडी लागता. हा बघा डबल घालूचा लागता सगळा. खूप थंडी आहे सध्या कोकणात. 1 नंबर.